किती छान आलं. नमस्कार मंडळी, आज आपण आलो काळ्या रानात. तर बघा किती छान उगवलं सगळं, ते एकदम मस्त एकदम भारी आहे. शेतातलं वातावरण किती मस्त आहे, छान वाटते. तेवढंच कष्ट पण करायला लागतात पुढे शेतात. टॉमी बघा कसं बसलं आपल्या मालकासोबत. छान आले बघा. इकडं तिळाची सुद्धा बी लावलेले, तीळ सुद्धा छान आले तो घेऊन. हे बांधावर लावलेलं तीळ, हे काय पेरलेलं नव्हतं, हाताने रेषा पाडून घातलेलं त्यामध्ये तीळ. तिळाच्या झाडांना बघा फुलं लागले, तिळाची फुलं आहे ती. खूपच पाऊस होता, त्यामुळे शेताकडे यायला झालं नाही. आता भाजी काढायची, भाजी कोथिंबीर वगैरे घातले. थोडंसं तरी वाळे, नाहीतर काळ्या रानात मातीत पाय घुसत होते. बाजूला उडीद पेरला, उडीद देखील छान झाले. यावर्षी सगळ्यांचंच पीक छान आले. कडेला एक शाळवाची सरी आहे, बघा टाइम दिसते. पाऊस खूप पडत होता, आता 2 दिवस झाले पाऊस पडेना झाला. पूरस्थिती निर्माण झाली. नदीकाठच्या लोकांच्या खूपच हाल झालं. देवकरांनी पाऊस कमी होईल म्हणजे पूर येणार नाही. पाऊस पडते पण कमी पडते, पण जास्त नको की माणसांना पाऊस नको नको होईल. राहण्याचं कठीण झालंय, खूप जणांना घरं सोडावी लागतात. तसं होऊ नये, कोणाचंही खूपच हाल होऊ नये. ह्या बघा भुईमुगाच्या शेंगा बैलांनी फक्त सऱ्या सोडून घेतलेल्या आणि आम्ही घरनंच टोकलेले शेंगदाणे. किती छान आलेत बघा. पीक मस्तच दिसतंय, पण त्याला कष्टही तेवढं करावं लागते. नांगरायचं, त्यातलं तण काढायचं, परत बी टोकायचं, परत त्यात कुळव मारायचं. इथं बघा मध्ये मध्ये मेथीची भाजी घातलेली, ती पण छान आली. हे पण हातानं सऱ्या मारून घातलेली. हा करते.